नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या वतीनं माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यावेळी डी.पी. सावंत यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या 2025-2026च्या इलेक्शनसाठी प्रभाग क्रमांक 3 येथे सांगवी येथे आज नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या प्रभागामध्ये सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, मीना मारुती वाघ आणि श्रीराम दत्ता कोकाटे असे 4 प्रबळ उमेदवार भाजपने दिलेले आहेत। जुन्या आणि नव्याचा संगम, सुरेख संगम इथं साधला गेलेला आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण अतिशय प्रसन्न आहे। या 4ही लोकांना निवडून देण्यासाठी आज आम्ही इथं प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये अनेक वेळेला इथे येणं होईल आणि लोकांसमोर जाणं होईल, जेणेकरून महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा हा पहिल्यांदा रोवला जाणार आहे अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली। परवा मुख्यमंत्री साहेब इथे येत आहेत, त्यानंतर अनेक नेत्यांची मांदियाळी आज नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने येणार आहेत आणि त्यामुळे नांदेडचं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे। भाजपसाठी अतिशय चांगलं वातावरण नांदेड शहरात आहे आणि मला खात्री आहे की भाजपचा झेंडा हा नांदेड महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय इथली जनता राहणार नाही, एवढंच या निमित्ताने। आज नांदेड वाघाळा महानगरपालिका 2026च्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या भाजपाचे उमेदवार सविता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, मीना मारुती वाघ, श्रीराम दत्ता कोकाटे हे भारतीय जनता पार्टीने 4ही उमेदवार दिलेले आहेत। माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, संघटन मंत्री संजयजी कोडगे आणि भाजपाचे सर्व वरिष्ठ आणि आज नारळ फोडण्यासाठी माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब सांगवी इथं आले आणि 4ही उमेदवार घेऊन आणि गावातील सर्व नागरिक सगळ्याच्या आशीर्वादानं आज सांगवी हनुमान मंदिर इथून प्रचाराचा शुभारंभ केलं। आव्हान तुम्हाला माहिती आहे, मागच्या 10 वर्ष माझ्याकडे सत्ता होती, सांगवीचा विकास केला। उमेश पवळे 25 वर्ष नगरसेवक, उपमहापौर, त्यानं पण वार्डामध्ये चांगला विकास केला, रस्ते, वॉटर सप्लाय, ड्रेनेज। आणि अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि ते विकासाचा चेहरा आहे समोर। नांदेडमध्ये जे काय दिसते ते अशोक चव्हाण साहेबाची दूरदृष्टी असल्यामुळं नांदेडमध्ये रस्ते, विमानतळ असेल, वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज लाईन असेल, विकासाचा समोर चेहरा म्हणून विकासाच्या जोरावर आम्ही मत मागणार। काँग्रेसची काय परिस्थिती आहे, जे अशोक चव्हाणच्या नावानं पक्ष चालत होता, माजी मुख्यमंत्र्याच्या नावानं, आज अशोक चव्हाण भाजपामध्ये आहेत, मी पण भाजपामध्ये आहे। सगळे विकास काम करणारे आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं काम आहे आणि लाडक्या बहीणसारखी योजना आज बी राबवत आहेत भाजपा आणि त्यामुळे विकासाच्या जोरावर आम्ही आमच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार असं फार काही काम केलेले नाही। तर तुम्ही जर वार्डामध्ये फिरून जर बाईट घेतल्या, नक्कीच नागरिक सांगतील आमच्यासमोरचे उमेदवार काय आहेत ते। 2026मध्ये जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने माननीय अशोक चव्हाण साहेबांनी मध्ये सरिता उमेश पवळे, मध्ये सदाशिव पुरी, मध्ये मीना वाघ आणि श्रीराम कोकाटे आणि आज डी.पी. साहेब यांच्या हस्ते सांगवीमध्ये नारळ फोडलं आणि विकास कामाच्या जोरावरच आम्ही निवडून येणार आहेत। अगोदर मी 25 वर्षापासून या भागामध्ये काम करतो आहे। त्या कामामध्ये साहेबाचा आशीर्वाद शंकरराव साहेब असले त्यावेळेस त्यांना मला तिकीट दिलं होतं आणि अशोकराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या प्रभागामध्ये कोट्यावधीचे कामं झालेले आहेत। विमानतळाचा विषय आहे, ड्रेनेजचा विषय आमचा फार मोठा होता, ते ड्रेनेजचा प्रश्नसुद्धा सांगवी परिसरामध्ये झालेला आहे, तरोडा ते सांगवी परिसरात, आणि विकास कामाच्या जोरावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत। विरोधकांचं काही आव्हान? विरोधकाचं आव्हानच, विरोधकच राहिले नाहीत आमच्याकडे। विरोधक आता कसं आहे, या भाजपमध्ये जे आल्यानंतर काँग्रेसचा तर उमेदवारच मिळाला नाही काँग्रेसला इथं आणि वंचित असल्यामुळं काही विषयच नाही आमच्याकडे।
समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.